आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सुंदरी, सगळी माणसं त्यांचं काम चूक करतात आणि त्यामुळेच आपल्याला सगळं लख्ख दिसतंय. काय खरंय काय खोटंय ते. असं नाही चल, काय झालं? सुंदरी, मला राहून राहून वाटतंय की त्या रूम मध्ये सुजित आहे. आपण त्याला भेटायला पाहिजे. भेटूयात, पण परमिशनचं काय? एकदा भेटलो की मग परमिशन कशाला पाहिजे? नोकरी घालत असते माझी. बघू जाते का नोकरी. हो साहेब, तुम्हाला कळलं का? तिकडे मारामारी चालली आहे जोरात. जरा जा तुम्ही, नाही तर एकमेकांचा खून करतील ते लोक. हो, हे बघा, मी इथे दुसऱ्या कामासाठी आलोय. ते माझं काम नाहीये. हो, असं काय बोलताय तुम्ही? ऑफिसर आहात ना तुम्ही, वर्दी घातलीत ना. अहो, तिकडे माणसं एकमेकांना मारतायत, खून वगैरे करतील. चला तुम्ही. नाही, मी नाही जाणार. नाही येणार का तुम्ही? ठीक आहे ना, तुम्हाला नाही जायचं ना, ठीक आहे. मी तुमचा व्हिडिओज काढतो आणि व्हायरल करतो की तिकडे लफडी चालू आहेत, माणसांना एकमेकांची खून करतायत आणि तुम्ही इकडे बसलात. ठीक आहे, नाव काय तुमचं? हो ठीक आहे ठीक आहे, मी बघतो. कुठे तिकडे का? हो हो, लवकर ना. ठीक आहे, बघतो. हा, समोर राईट घ्या. राईट. हा, वेल डन. चल. आलात? वाटलेलंच मला. कशाबद्दल येणं केलं इकडे? आम्ही काय नाही, सहज आपलं असं बघायला आलो की काम वगैरे सगळं व्यवस्थित चालू आहे की नाही. अच्छा, म्हणजे सगळं नीट चाललंय की नाही, सगळे आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडतायत की नाही, हे बघण्याचा काय ठेका घेतलाय तुम्ही? नाही नाही, ठेका वगैरे काय आम्ही घेतलेला नाही. पण एक मिनिट, तुम्ही इथे काय करताय? अच्छा, हा सुंदरी, हॉस्पिटल पाडून फॅक्टरी बांधायची असेल, हो की नाही? अरे आदित्य, काय करतोय? असं डायरेक्ट बोलू नकोस, त्यांना वाईट वाटेल. सॉरी. एक मिनिट, जे काय असेल ना, हे आपलं भांडण आहे. माझ्या भावाच्या मध्ये पडण्याची गरज नाहीये तुम्हा लोकांना. बाहेर जो काही झालाय तो अपघात आहे आणि त्याचा आणि माझ्या भावाचा काडी मात्र संबंध नाहीये. तो पूर्णतः निर्दोष आहे. तुम्ही इथे का आलात ना, हे मला चांगलंच कळतंय. कळलं ना? तेव्हा माझ्या भावापासून लांब राहा. या चोराच्या मनात चांदणं यालाच म्हणतात तर आदित्य? नाही म्हणत असतील तर या चांदण्याच्या प्रकाशात सगळं काही लख आणि खरं खरं दिसतंय. बरं, ते दिसणार नाही याची काळजी घ्या. आणि राहिला विषय इथे यायचा तर आम्ही चौकशी करायला नाही आलेलो, आम्ही सहज भेटायला आलोय. भेटू शकतो ना? नाही, काही गरज नाहीये त्याची. का घाबरलास? हे बघ, जर त्याने कुठलाही गुन्हा केला नसेल ना, तर त्याला काही नाही होणार. रॅदर आम्ही काही होऊ देणार नाही त्याला. पण जर त्याने हा गुन्हा केला असेल तर फक्त त्याला नाही, तुला सुद्धा आम्ही बेचिराग करू. धमकी देतोय? नाही, काळजी काळजी वाटते ना तुझी त्याची, म्हणून म्हणते. हा, लक्षात ठेव. सुंदरी, चल निघूया. आणि अजून एक गोष्ट, ह्या सगळ्यामध्ये जर सुंदरीला गाडीचाही धक्का लागला ना, तर तुझं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकेल. आणि ही धमकी नीट लक्षात ठेवायची. सुंदरी, हा शिरा केलाय बघ, खाऊन सांग कसा झालाय तो. अहो पण मावशी, माझा उपवास आहे. अगं बाई, लक्षातच नाही माझ्या.
नवरा बायको जोडीने उपास सोडाल ना? म्हणजे अगं म्हणजे आदित्यचा पण उपास आहे ना? तुझ्यासाठी उपास धरलाय त्याने, तुला माहीतच नाही का? अहो नाही, आदित्यने कुठे उपास धरलाय? तुम्हाला कोणी सांगितलं? अगं त्यानेच सांगितलं. सकाळी तुम्हाला नाश्ता द्यायला सांगितलंस ना, तेव्हाच तो बोलला सुंदरी माझ्यासाठी उपाशी राहणार आणि मी खाणार. असं नाही होऊ शकत म्हणून. अहो म्हणजे तो सकाळपासून उपाशीच धावपळ करतोय? मग काय आता, तू पण तर करतेच आहेस ना? अहो, तसं नाही मावशी, मला सवय आहे उपासाची. आपलं काही बाई माणूस आहे, आपण अशा गोष्टी करतो आणि आधी उपास केलाय नाही. त्याला सवय नाही आणि त्याला भूक पण कंट्रोल होत नाही, त्यानं उपास का केला असेल? प्रेम बरं का सुंदरी, प्रेमासाठी माणूस महासागर पण ओलांडतो बघ, त्यात उपासाचं काय? खरंच खूप भाग्यवान आहेस तू सुंदरी, इतकं प्रेम करणारा नवरा तुला मिळाला. तुमची जोडी अशी सुखात राहू दे. नाही पण खरंच एक गोष्ट बोलायची राहूनच गेली. आम्ही इथे आलो काय, इथे राहिलो काय, तुम्ही आम्हाला खूप साथ दिली. अगं त्यात काय होतंय, माझी मुलं इथं होती त्यांच्यासाठी मी करतच होती ना. आता त्यांना गावात खायला नाही आवडत म्हणून शहराला गेली. मला पण आग्रह करत होते, पण मी म्हटलं ही मातीच माझी मायबाप आहे, हिला सोडून मी कुठेच येणार नाही. मग काय, त्यांनी माझ्याशी सगळा संबंध तोडला आणि मीही काही ठेवलं नाही संबंध त्यांच्याशी. अगं तू का वाईट वाटून घेतेस? वाईट नाही वाटत आहे मला, उलट उद्याची खात्री आहे. आपला गाव एकदा का सुसज्ज झाला ना, की गाव सोडून गेलेली सगळी मंडळी परत येतील बघा. आपल्या आई वडिलांकडे येतील, आपल्या मातीत येतील, तुमची मुलंही परत येतील. पण तोपर्यंत तुम्ही मला मुलगी मानू शकता. मग तू माझी मुलगीच आहेस म्हणूनच सांगते. पण खरंच सुंदरी, आज आदित्य आहे म्हणून सगळं चांगलं चाललंय. त्या जागी दुसरा कोणी असता तो इथे थांबलाच नसता. पण तो थांबला आणि तुझ्यावर येणारं सगळं संकट त्याने स्वतःवर झेललं. तुम्ही एकमेकाचा हात कधीच सोडू नका. नाही सोडणार. आणि हा शिरा दोघांनी खा. येते मी. तो अतिशहाणा मुजुमदार कुठे रे बाजा? माझ्या समोर फार उड्या मारत होता. हा, करतो तर सगळं माझ्या जीवावर, आणि काय म्हणतो की माझ्या मागे यायचं नाही. काय झालं म्हणून विचारलं तर माझं मी बघीन म्हणतो. जा बघ आता. जाऊ दे बाजा, आता त्याला दाखवतो की हा पाटील काय चीज आहे. हो अगदी बरोबर बोलत साहेब तुम्ही. पाटील हा माझा धाकटा भाऊ सुजित. बाजा, याला जरा आतमध्ये घेऊन जातोस का? तोंड दाखवायला जागा नाही ठेवली यांनी म्हणून लपवायचंय? काय बोलता पाटील? हे तोंड सांभाळून बोला. प्रवास करून दमलाय तो. तो दमला, कारण ड्रायव्हिंग करून दमला असेल ना, बरोबर ना? नाही, मी ऍक्सिडेंट नाही केला, चुकून झालं सगळं. अच्छा, तर म्हणून ह्याला खोलीत लपवायचंय. बाळा, तुला इथं कोणीही त्रास देणार नाही. बाजा, याला खोलीमध्ये घेऊन जा. होय साहेब. चल साहेब, आमचे पण खबरी आहेत.
आम्हाला पायथ्याशी नाही, खांद्यावर ठेवायचं. कुठं? खांद्यावर. आता काय, आधी केस गुंडाळून टाकायला हवी. मग मी याला घेऊन गावाबाहेर निघून जाईन. म्हणजे कंपनीचं काय आणि भूमिपूजन? पाटील, माझ्या भावाला यातून बाहेर काढणं आधी गरजेचं आहे. हे महत्वाचं आहे, कळलं ना? ते पुढे बघू. म्हणजे डील तोडताय तर तुम्ही, आणि माझे पैसे बुडवून जाणार तुम्ही. काय बोलताय पाटील? थोडं समजून घ्या ना. मी तुम्हाला मैत्रीच्या नात्यानं सांगतोय की समजा हा इथून जर बाहेर गेला तर याचं काय होईल, आणि मी जर याला इथं नाही ठेवलं तर विचार करा त्याचा परिणाम काय होईल. घाबरवताय? साहेब, घाबरत नाहीये, मी तुम्हाला समजावून सांगतो. आणि हो, तुम्हाला जर जायचंच असेल ना, एक तर तुम्ही भूमिपूजन करून जा, नसेल तर तुमच्या भावाला इथे ठेवून जा. कारण ही अशोकराव पाटलांची डील आहे. कुणाची? अशोकराव पाटलांची. येतो मी. उपवास वगैरे ठेवणं किती अवघड आहे. आता भूकच सहन होत नाही. बायका कशा ठेवतात उपवास वगैरे काय माहिती. यार भूक लागली. सुंदरी कुठे आहे? पण सुंदरी आल्यावर तिला काय सांगू? भूक लागली, उपवास ठेवला होता, सांगू की नको सांगू? नाही नको. ते एवढं दिवसभर लपवलंय, मग आता शेवटाला कशाला? जाऊ दे, सहन करू थोडं. चला बाप्पा, फायनली जेवणाची वेळ आली. खूप भूक लागली. आदित्य, झोपलास का? नाही झोपलो नाही, आहे ना मी जागा. बोल ना. हा, म्हणजे एवढा झोपलायस म्हणल्यावरती जेवलाच असशील नाही? असं बाबा, मी करते सुरुवात. माझं काय, सकाळपासून उपाशी आहे ना मी. देवाने पण कसं केलंय ना, वटसावित्रीची पूजा एकदम बायकांच्याच नशिबी आहे. पुरुषांना काय, 3 टाइम मस्त खायचं आणि झोपायचं वर्तन करू, है ना? असं मी करते जेवणाला सुरुवात. वा 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 वा, काय सांबार बनवले गोदामावशीनी. वा, मस्तच. एक घोट सुद्धा प्यायला मिळणं म्हणजे मोठी गोष्ट आहे. अरे वा, अरे वा, फ्लावरची भाजी पण बनवली आहे. गोदामावशींचा मसाला, गावाकडचा मसाला खरंच भारी यार. मस्त लागतोय यार, मस्त लागतंय. हा हा हा. आदित्य, नाही म्हणजे तुला तिखट तर नाही लागलं ना रे? मला जरा तिखट वाटते भाजी. म्हणजे तुझ्या मनानं कदाचित तिखट जास्त असेल. तिखट तर नाही लागलं ना? नाही, ठीक होतं ना, ठीक होत. हा, अच्छा, मग ठीक आहे. वा, खमंग तुपाची धार असलेला शिरा. हा हा हा, सुख. काय झालं? तू कान का बंद करतो? काही त्रास होतोय का? काय नाही, काय नाही. मला वाटलं तुला सहनच होत नाहीये. नाही म्हणजे मला तर अजिबात सहन होत नाही. हा, भूक मला अजिबात सहन होत नाही, भूक. त्यामुळे आता जेवणाला सुरुवात करणार आहे. हा, असं हरकत नाही. मी माझं जेवण लवकरात लवकर उरकते. मस्त झालंय आपण जेवण, एक नंबर. पण एक गोष्ट आहे बाबा, पुरुषांचं काही जात नाही. म्हणजे बायका वटपौर्णिमेच्या दिवशी उपवास करतात, सकाळी दुपारी संध्याकाळी काही खात नाही. पण पुरुषांचं कसं आहे, 3 टाइम खायचं आणि तोंडवर करून झोपून जायचं. बायको जेवलीये नाही जेवलीये, सकाळपासून धावपळ करतेय, वटसावित्रीची पूजा करून आलीये, हे काम ते काम, उपाशी आहे, तिच्यासाठी थांबावं करावं पण नाही. काय आपल्यापुरतं विचार करतात लोक आणि जेवून पटकन झोपून जातात. ते ही पोटभर जेवून झोपून जातात. बरं, काही वाटतच नाही. का वाटेल ना? म्हणजे नवऱ्याला हे वाटण्यासाठी बायकोवरती प्रेम असावं लागतं. बस झालं, बस झालं. सगळे पुरुष काही एकसारखे नसतात. मी पण उपवास धरलाय तुझ्यासाठी. माहितीये मला.
म्हणजे तू एवढा वेळ बोलत होतीस तेव्हा तू तू खाल्लं नाहीस? भूक लागलीये मला. आता बघत बसणारच का आदित्य? भूक तर मलाही लागली. स्वतःच्या जीवावर उदार होऊन तू माझा जीव वाचवलास. वटपौर्णिमेच्या दिवशी मी उपास धरलाय म्हणून तू उपास धरलास. तुला सोडून कसा जेवे? चालेल ना भाजी? गोदा मशीनचा मसाला, तुपातला शिरा तुला आवडतं ना? कोणच तू आणि काय हवं? अगं अगं मिठी काय मारते? अगं विश्वास ठेव माझ्या, मी तुझ्या बाबांच्या मदतीलाच आले. एक माणूस आपल्यावर नजर ठेवून त्याला वाटलं पाहिजे की आपण मैत्रिणी. अरे ह्या तर जुन्या मैत्रिणी आहेत, यांचं कुठं संबंध? चला इथनं यांचं काही सुंदरीशी संबंध. गेलाय आता तो माणूस. काय आहे सगळं? आणि तू कोण आहेस? आणि तुला माझ्या बाबांबद्दल काय माहित? अगं कळेल तुला, पण आधी आपण आत जाऊ. कांताबाई, मला कल्पना आहे मी तुमचं झालेलं नुकसान भरून नाही काढू शकत, पण जे काही झालंय तो एक अपघात होता. ते माझ्या भावाच्या हातून चुकून झालंय. तुमच्या दुःखात मी सहभागी आहे. तुम्ही जा इथून. माझ्या नवऱ्याचा जीव गेला तुमच्या भावामुळे. मी त्याला. कांताबाई, कांताबाई, तुमचा राग मी समजू शकतो, पण मला सांगा, माझ्या विरोधात जाऊन तुम्हाला काय मिळणार? काहीच नाही. हे बघा, एकदा कोर्टाची पायरी चढली ना तर फक्त खर्च होणार आहे, पैसाही आणि वेळही. आणि एकंदरीत तुमची परिस्थिती बघता मला नाही वाटत तुमच्याकडे या दोन्ही गोष्टी खर्च करणे इतपत आहे. ते आमचं आम्ही बघू. निदान ऐकून तरी घ्या माझं. मी तुमच्यासाठी एक ऑफर घेऊन आलोय. तुमच्या आणि काय नाव बाळा तुझं? तुमच्या गोड मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी. एक मिनिट पंकज, ती बॅग घेऊन ये रे. कांताबाई, हे 25 लाख रुपये आहे. किती? 25 लाख. हे घ्या आणि आज रात्री माझी माणसं तुम्हाला या गावातून बाहेर घेऊन जाते, एका दुसऱ्या गावात. तिथे घरही घेतलंय तुमच्यासाठी. हे बघा, तुमच्या मुलाच्या राहण्याचा, त्याच्या शिक्षणाचा, एवढंच काय, लग्नाचा सुद्धा खर्च माझ्याकडून. अजून काय हवं? आता तुम्ही ठरवा. माझ्या विरोधात जाऊन कोर्टात हरायचं की मुलाचं उज्ज्वल भविष्य घडवायचं याच्या माध्यमातून. कांताबाई, एवढंच सांगेन, योग्य डिसिजन घेतलात तुम्ही. हो, आणखी एक, ज्या चहावाल्याने तुम्हाला फोन करून माझ्या भावाने त्याला उडवलं असं सांगितलं, त्याला विसरायचं. कोणाला काहीही सांगायचं नाही. आता कोणीही आलं, काहीही विचारलं, जिभेत काही सांगायचं नाही. एकदम चूप. काही घडलंच नाही जसं काही. काल ड्रायव्हरची मुलगी आलेली, तिला कसं हकलवून लावलं तसंच बाकीच्यांना पण हकलवून लावायचं. ताई, मी रेखा, मोहन ड्रायव्हरची मुलगी. तुम्ही पोलीस स्टेशनला जाब विचारायला का नाही आलात? तुमचे मिस्टर सुजित मुजुमदार चालवत असलेल्या गाडीखाली आले.
माझ्या वडिलांनी नाही केलाय होतो ऍक्सिडेंट. खोटं बोलू नको. तुझ्या वडिलांनी माझ्या नवऱ्याला मारलंय. याद राख, माझ्या घरी परत आली तर पोलिसांमध्ये कंप्लेंट करीन. अहो माझं फक्त एकदा ऐकून घ्या. फक्त अहो बघा तरी मी काय म्हणते. अहो ताई ताई. अगदी तसंच करायचं कांताबाई. घाबरू नका, तुमच्या काळजीपोटीच आहेत ती. ती रात्री गाडी घेऊन येतील आणि तुम्हाला घेऊन जातील. त्यांच्या बरोबर जायचं फक्त. काळजी करू नका. येऊ मी. आणि हो कांताबाई, ऑफर तर तुम्ही घेतलीत. आता कोणालाही काहीही बोलायचं नाही. तर इकडे नवऱ्या शेजारी तुषारचा फोटो. अगं पण झालंय तरी काय, सांगशील की नाही? हो हो, ऐक माझं जरा 1 मिनिट थांबा. हॅलो ताई, हा ती माणसं गेली. हा तू ये. कोण ताई? कळेल तू, जरा धीर. ही आहे माझी ताई, कलेक्टर सुंदरी मोहिते.